रामकृष्ण आणि नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलांमधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींचे तांत्रिक उपाय, काही घरगुती नुस्खे, घरगुती उपाय, तोडगे, माणसाच्या जीवन उपयोगी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. याची अजून तुम्ही पडताळणी करून पाहू शकता. डॉक्टर वैद्यांचा सल्ला घेऊन ही औषधं करू शकता आणि याच्यापासून तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. कारण मी जी ही औषधं युट्यूब वरती टाकलेली आहेत ही अनुभवातून सिद्ध, परंपरेनं चालत आलेली, पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली, ग्रंथ माध्यमांच्या अवगत झालेली, वैद्य गुरुजनांच्या मुखातून ऐकलेली ही जी औषधं आहे ती ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे प्रसारित करत आहे तुमच्यासाठी. कारण याचा उपयोग कुणाला ना कुणाला व्हावा आणि पुढच्या पिढीला अवगत राहावं, त्यासाठी आपण ही माहिती आपल्या वनस्पतीची ओळख या एका युट्यूब चॅनलवरती दाखवत आहे. तरी बघा, अजून आपण आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघण्याच्या अगोदर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारी माहिती मिळत राहील. तर बघा, मी आज तुम्हाला एकदम जबरदस्त असा एक उपाय सांगत आहे. खूप चांगला उपाय आहे हा. एक घरगुती उपाय आहे. बघा, तुम्हाला हृदय विकार असेल, हृदय विकाराचा झटका येत असेल, अटॅक असेल, बीपी असेल, किंवा शुगर असेल, किंवा कुठलाही रोग असेल, तर कुठलाही रोग बरा करणारा एक दैवी उपाय सांगत आहे. याला तुम्ही दैवी उपाय म्हणू शकता. ज्याच्याजवळ श्रद्धा आहे, ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे, त्यांनीच हा उपाय करायचा आहे. ज्याच्याजवळ श्रद्धा आणि आत्मविश्वास नावाची गोष्ट नाही, त्यांनी माझा हा व्हिडिओ बघू नका, हे उपाय करू नका. कारण जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले. म्हणून आपल्याकडे विश्वास आणि श्रद्धा पाहिजे तर हे उपाय करा, आणि विश्वास आणि श्रद्धा नसेल तर उपाय करू नका. एकदम साधा, सोपा, नॉर्मल आणि सिंपल उपाय मी हा उपाय तुम्हाला देत आहे. बघा, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण मी कधी कधी मध्ये तुम्हाला एक मंत्र देणार आहे, कधी कधी तुम्हाला उपाय सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. आणि संपूर्ण व्हिडिओ न बघता तुम्ही जर उपाय कराल आणि त्याला जर काही तुम्हाला रिझल्ट वगैरे जर नाही आला तर त्याला कारणीभूत मी नाही. कारण आधा अधुरा व्हिडिओ बघून उपाय करू नका, पूर्ण व्हिडिओ बघूनच उपाय करावेत अशी माझी विनंती आहे. तर बघा, ज्याला हृदय विकाराचा आजार आहे, कुठल्याही हृदय विकाराचा आजार असू द्या, हृदय विकार, अटॅक, आपण अटॅक म्हणतो, ज्याला अटॅक आहे, ज्याला आहे त्यांनी पण करा. आणि ज्यांना वाटतंय मला हृदय विकार होऊ नये, मला माझी बीपी हाय लो होऊ नये, मला शुगर होऊ नये, मला पॅरालिसिस होऊ नये, असे जे आजार आहेत, हे भयंकर आजार आहेत, हे आजार मला होऊ नये, त्यांनी सुद्धा करायचं आहे. ज्यांना हे आजार आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. एकदम साधा, सोपा, सरळ उपाय आणि कुणालाही करता येण्याजोगा उपाय आहे. हा उपाय आपण करू शकता. बघा, पुन्हा एकदा आजारांची नावं सांगतो: हृदय विकार, अटॅक, बीपी, शुगर, पॅरालिसिस किंवा कुठलाही रोग असू द्या, तो रोग तुमचा 100% बरा होईल. त्यासाठी हा उपाय तुम्हाला 40 दिवस करायचा आहे. किती? 40 दिवस करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही कंटिन्यूही केला तरी चालेल. बघा, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे रुद्राक्ष. बघा, इथं रुद्राक्ष घ्यायचे आहेत. किती रुद्राक्ष घ्यायचे आहेत तुम्हाला? 11 रुद्राक्ष घ्या किंवा 21 रुद्राक्ष घ्या. हे रुद्राक्ष पंचमुखी असावेत. बघा, हे रुद्राक्ष पंचमुखी असावे. 5मुखी, पंचमुखी रुद्राक्ष 11 किंवा 21 आपल्या ऐपतीप्रमाणे घ्या. बघा, तुम्हाला रुद्राक्ष ओरिजिनल पाहिजे असेल तर मी ओरिजिनल रुद्राक्षाची इथं प्रोडक्ट मध्ये लिंक दिलेली आहे. बघा, आपल्या व्हिडिओच्या वरती प्रोडक्ट म्हणून नाव येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक येईल. तर त्या प्रोडक्ट वर तुम्ही क्लिक करून आणि हे रुद्राक्ष तुम्ही मागवू शकता. कारण हे रुद्राक्ष ओरिजिनल आहे, मी मागवलेले आहेत, मी मागवतो. तर बघा, असे हे रुद्राक्ष तुम्ही मागवू शकता प्रोडक्ट वर क्लिक करून. तर रुद्राक्ष 5मुखी रुद्राक्ष 11 किंवा 21 घ्या. हे रुद्राक्ष घेतल्याच्या नंतर एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. बघा, इथं तुम्हाला रुद्राक्ष दाखवलेली आहे ती. बघा, हे रुद्राक्ष घ्या, एक तांब्याचा लोटा घ्या. तांब्याचा लोटा घ्या, रुद्राक्ष घ्या, किंवा तांब्याचा लोटा नसेल, तांब्याचं कुठलंही तुमच्याकडे जरी पात्र असेल तरी तांब्याचं कुठलंही पात्र तुम्ही घेऊ शकता.
तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे. दिवस मावळल्याच्या नंतर तांब्याचा एक लोटा भरून घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये 11 किंवा 21 रुद्राक्ष तुम्हाला भिजू घालायचे आहे. ते रुद्राक्ष पाण्यात ठेवा. पाण्यात ठेवल्याच्या नंतर ते सकाळी पाणी गाळून किंवा ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर, झोपेतून उठल्याबरोबर तोंड धुवायचं नाही, मिसरी लावायची नाही, दात घासायचं नाही, काहीच नाही. हा तांब्या उशालाच ठेवा किंवा थोडं बाजूला ठेवा. सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावरच तुम्ही हे पाणी प्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला 40 दिवस, सव्वा महिना करायचा आहे. बघा, रुद्राक्ष 21 किंवा 11 रुद्राक्ष पाण्यामध्ये तांब्याच्या भांड्यात भिजत घालायचे आहे. ते पाणी सकाळी गाळून छानून तुम्हाला प्यायचं आहे. प्यायल्यानंतर तुम्हाला हृदयविकार असेल, बीपी असेल, शुगर असेल, अटॅक असेल, कुठलाही आजार असेल तर तो म्हणजे आजारी असाल तर तो बरा होईल. ज्यांना होऊ नाही त्यांनी जर घेतला तर त्यांना मरेपर्यंत हे आजार होणार नाहीत. हा अनुभव सिद्ध केलेला उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे जनहित जनकल्याणासाठी. हा उपाय तुम्ही करा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही. बघा, आपण सविस्तर उपाय तुम्हाला सांगून दिलेले असतात. तर तुम्हाला हे रुद्राक्ष मागायचं असेल तर बघा, इथून तुम्ही मागू शकता. तुम्हाला तांब्याचा भांडा लोटा तुम्ही इथून ऑनलाईन मागू शकता. तर त्याचे प्रोडक्ट वरती नाव येईल, त्याच्यावरून तुम्ही मागवा. तर बघा, अशा प्रकारे हा रुद्राक्षाचा उपाय आहे. तुम्ही रुद्राक्षाची माळा जर आपल्या गळ्यामध्ये घातली, गळ्यामध्ये रुद्राक्ष जर धारण केला तर तुम्हाला कुठलाही आजार होत नाही. बघा, रुद्राक्ष घातल्यानंतर आपण मांस, मच्छी, अंडी, मटण, मच्छी वगैरे खायचं नाही. कुठलाही मांसाहार करायचं नाही. मांसाहार हा मनुष्याचा आहार नाहीये. मांसाहार हा पशुचा आहार आहे, राक्षसांचा आहार आहे. मनुष्याचा आहार हा शुद्ध शाकाहार आहे. म्हणून रुद्राक्ष हे अंगावर घालायचे. आणि मी एक सांगतो बघा, जे लोक अंडी, मांस, मच्छी, दारू हे व्यसन करत असतील त्यांनी हा उपाय करू नका. त्यांना याचा रिझल्ट येणार नाही मायबापाओ. जे शुद्ध शाकाहारी असतील, माळकरी असतील, वारकरी असतील किंवा मांसाहारी विरहित असतील, ह्याच लोकांनी हा उपाय करायचा आहे. जी लोक मांसाहार वगैरे करतात त्यांनी हा उपाय करू नका. रुद्राक्ष हा भगवान शिवांच्या अश्रूंनी पवित्र झालेला रुद्राक्ष, याने सर्व रोगांचं निर्मूलन होतंय. याला तुम्ही जर अपवित्र कराल तर तुम्हाला अजून रोग होतील. म्हणून हे अपवित्र अवस्थेत घेऊ नका. तुम्ही शुद्ध असावे, पवित्र असावे. तुम्ही रुद्राक्षाची माळा धारण करावी, रुद्राक्षाचं पाणी पिवं, पण त्यासाठी तुमच्यामध्ये तो पवित्रता असावं. तुम्ही मांसाहार करणारे, दारू, बिडी, सिगारेट पिणारे लोक नसावेत. त्यांनीच हा उपाय करा. त्यांच्यासाठी सक्सेसफुल हा उपाय आहे. तर ज्यांना रुद्राक्षाची माळा लागेल ते सुद्धा प्रोडक्ट वरती दिलेले आहे, तिथून तुम्ही ते बाय करू शकता आणि रुद्राक्षाची माळा घेऊ शकता. रुद्राक्षाची माळा अंगावर घातल्याच्या नंतर आणि अंगावरून पाणी गेल्याच्या नंतर तुमचा वरील सर्व देह पवित्र होऊन जातोय. म्हणून रुद्राक्षाचा खूप महिमा आहे. तुम्ही रुद्राक्षाचा महिमा वाचलेला असेल, ऐकलेला असेल. रुद्राक्षाचा महिमा सांगण्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. म्हणून रुद्राक्षाची माळ घालू शकता. माळ घालायची आहे. रुद्राक्षाचं पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री ठेवून सकाळी गाळून प्यायचं आहे. तुम्हाला कोणताही आजार असेल तर तो पूर्णपणे बरा होईल. आणि तुम्ही जर पित असाल तर कुठलाही आजार होणार नाही. कमीत कमी वर्षातून 40 दिवस हा उपाय करायचा आहे. काही लोकांनी कंटिन्यू केला तरी चालेल. त्याच्या वाचून कुठलाही साईड इफेक्ट नाही, कुठलंही काही नाही. फक्त उपाय ऐका. सकाळी उठल्याबरोबर अगोदर पाणी प्यायचं आहे, मग तुमचं नित्यकर्म करायचं आहे. असा हा उपाय मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे. याचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनाचा आनंद लुटा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.